माधव दादा माधव दादा माधव दादा माधव दादा. काय रे, काय झालं? किशाच्या घराला आग लागली. काय? अरे थांब, तू कुठे झालास? अरे इथे तर काही. त्यांच्या मेंदूला जबरदस्त इजा झाले. ऑपरेशन करावं लागेल. पण त्यानंतर सुद्धा ते पहिल्यासारखे नॉर्मल होतीलच असं नाही सांगता येत. डॉक्टर, पण ऑपरेशन करायचं म्हणजे? साधारणतः 15 लाखपर्यंत खर्च येईल. बहिणी, शांत व्हा. अहो, तुम्हीच असा धीर सोडलात तर कसं चालेल? वहिनी, काय नाही होणार आपल्या दादाला. आपण सांगतो ना. आता वाचले तरी परत वाचतील याची काय खात्री. तो तर जीवावरच उठला यांच्या. मला खूप भीती वाटते रे गुरु. ए वहिनी, तू आधी शांत हो. काय मॅटर आहे हा? कोणाची भीती वाटते? मानसिंग. माधवदादा गावासाठी लढत होता, पण गाव विकायला निघालेल्या मानसिंगला हे कसं काय सहन होणार? वहिनीला खूप भीती वाटते. जे महेशचं झालं तेच माधवदादाच्या बाबतीत सुद्धा होईल, म्हणून वहिनीला खूप काळजी वाटते. ते तिथे बसलेत ते महेशचे वडील. एकुलता एक मुलगा जाण्याचा इतका धक्का बसला त्यांना की 24 तास त्याच्या फोटोजवळ बसून असतात. आज माधवदादालाही संपवायचं होतं मानसिंगला, आणि या सगळ्याचं कारण आहे ती मेगा सिटी. काही दिवसांपूर्वी मानसिंगने गावात मीटिंग बोलावली होती. नमस्कार गावकऱ्यांनो, मी या गावचा भूमिपुत्र आहे. विशेष म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत या गावाच्या भल्याचा विचार करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणूनच हा मेगा सिटीचा प्रकल्प मी गावात आणला. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लाखो गाव आहेत, पण हा प्रकल्प आपल्या गावात यावा म्हणून मी सरकार दरबारी जोडे घासलेत. हो, पण या प्रकल्पामुळे गावाचा काय फायदा होणार? फायदाच फायदा आहे मामा. आपल्या गावाचं नाव जगाच्या नकाशावर झळकणार. नकाशा काही चाय नसते बरोबर खाऊ. हिशोबाचं काय? अरे पवार, या सिटीसाठी ज्यांच्या जमिनी घेणार सरकार त्यांना पैसे देणार, तुम्हा सगळ्यांना नोकऱ्या देणार. हा म्हणजे माझ्या मुलाला पण नोकरी मिळणार? अर्थात. अहो साहेब, पण आम्ही जमीन देऊन जाणार कुठे? अरे तुमचं पुनर्वसन योग्य ठिकाणी करणार, टेन्शन नाही. पण साहेब, गव्हर्नमेंट पैसे किती देणार? गव्हर्नमेंट नंतर देईल हो.
पण जो प्रकल्पाला जमिनी द्यायला तयार आहे त्याला मी स्वतः पर्सनल 5-5 लाख रुपये द्यायला तयार आहे. किती? 5 लाख. ते पण कॅश. 1000च्या नोटा. मोजायचा त्रास पण कमी. बोला. एक मिनिट. मला थोडंसं बोलायचंय. आला कमर्शियल ब्रेक आला. हे जे मानसिंगराव सगळं सांगतायत ना, हे सगळं मायाजाल आहे, मायाजाल. काय बोलतोय काय माधव? मी खरंच पैसे देणार, शपथ. किती देणार? 5 लाख. हा? नाही, आता तुझे ते 5 लाख रुपये घेतील सगळे, पण त्याच्या बदल्यात बापजाद्याची आपली हक्काची जमीन कायमची गमावून बसतील. त्याचं काय? हा? आणि जमीन विकून आणलेला पैसा हा किती दिवस टिकणार? नाही तर काय. एक लक्षात घ्या, आपण आपली तात्पुरती सोय बघण्याच्या नादामध्ये ना आपल्या पुढच्या पिढ्यांचं कायमचं नुकसान करणार आहोत. या सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मानसिंग, काय आमच्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार म्हणजे काय करणार तुम्ही? नाही, कुठे कुठे जागा देणार आम्हा सगळ्यांना? हा? अरे उद्या नेऊन टाकलं कुठेतरी आम्हाला जंगलामध्ये, तर मग इथली नोकरी करण्यासाठी आम्ही तिथून इथे यायचं? इथे? आणि काय काय नोकरी तरी कसली हो? कसली नोकरी? आपल्यापैकी किती जणांना इंग्रजी बोलता येतं मला सांगा? किती जणांना येतं? हा? अरे पब, डिस्को, जुगार हे असलं फालतू काहीतरी असणार त्या मेगा सिटी मध्ये. फॉरेनर लोकांच्या अय्याशीचा अड्डा बनणार, अड्डा ती मेगा सिटी. म्हणजे सगळ्या मोठमोठ्या नोकऱ्या सगळ्या इंग्रजी उत्तम बोलता येणाऱ्यांसाठी. आणि आपल्यासाठी काय? धुणी भांडी, आचारी, साफसफाई कामगार आपण, नंतर ड्रायव्हर. म्हणजे इतकी वर्ष आतापर्यंत या इथला शेतकरी जो राजा होता तो इथून पुढे यानंतर गुलाम होणार, गुलाम. काय करायचे मग? काय करायचे ही असली मेगा सिटी? आणि मानसिंग, तुला जर या गावकऱ्यांसाठी काही करायचंच असेल ना, त्याच्यासाठी काही द्यायचं असेल तुला, तर यांच्या शेतीला पाणी दे, पाणी. पिकांना योग्य भाव मिळवून दे ना. ते करतोस? मग काय गरज काय राहणार? गरज काय राहील? हे सगळं झालं तर मेगा सिटीची राहील गरज? अहो, यांचे प्रश्न बरोबर असले तरी उत्तर आपण शोधू शकतो. विशेष म्हणजे ही गावाचं भलं करण्याची संधी आहे. अहो ऐका तरी हो. अरे बसा ना, पुढे चला. अरे मग महेशने आणि माधव दादाने मेगा सिटीच्या विरोधात कोर्टात केस टाकली. मानसिंगने लाख समजावलं, पैशाचं आमिष दाखवलं, धमक्या दिल्या, पण हे दोघं नाही हटले. मग त्या प्रोजेक्टची माहिती मिळवण्याकरता महेश मुंबईला गेला. तो परत आलाच नाही.